नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व भगवद्गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मासाणाम मार्गशीर्षहम, अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे. स्कंदपुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे. भगवान श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते. या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली, भागवत ग्रंथ, भगवद्गीतेचे पारायण करावे. मार्गशीर्षातील गंगा स्नानाचे पुण्य हे 10 लाख ग्रहण स्नानाएवढे मानले जाते. तसेच या महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी गुरुवारचे व्रत आणि उपवास केले जातात. त्याशिवाय श्री विष्णूंची आराधना व केशरी 28 गुरुवारांचे व्रत देखील करतात. यात श्री विष्णूंची व श्री महालक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा, श्री सूक्ताचे पठण, श्री विष्णू सहस्रनामावली पठण करावे. तसेच ह्या महिन्यात श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण केले जाते. हे गुरुचरित्र सप्ताह पारायण मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्त्व आहे. या सप्ताहाला श्री गुरुचरित्र सप्ताह असे म्हटले जाते. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या यथाशक्तीनुसार श्री गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे. तसेच आरोग्य सप्तमी व्रत एकदा तरी करावे. मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा. या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते. तसेच यंदा 22 तारखेला गीता जयंती व मोक्षदा स्मार्त एकादशीसुद्धा आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या उपदेशातून श्रीकृष्णाने अर्जुनाला अत्यंत उपयुक्त असे उपदेश दिले. त्यापैकी एक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्तव कर्मणी. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. तसेच दुसऱ्या श्लोकात असे सांगितले आहे, याचा अर्थ असा आहे की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही असे सांगितले जाते. तर हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ह्या महिन्यात श्रीमद भगवद्गीतेचे जरूर पठण करावे. तसेच या महिन्यात भगवान विष्णूंची आणि श्री महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते. तर असा हा मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाचा अत्यंत आवडता महिना आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. श्री स्वामी समर्थ.